इझी लर्निंग विथ उल्हास कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 5वीची मे 2021ची इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. बघा, सेक्शन 1 मध्ये प्रश्न 1 ते 3 हा उतार्यासाठी आहे. रीड द पॅसेज केअरफुली अँड चूज द करेक्ट ऑप्शन. मी उतारा वाचतो. अ रेड ट्रॅफिक लाईट इज अ वॉर्निंग दॅट मीन्स स्टॉप. इट इज नॉट सेफ टू क्रॉस द रोड until the green signal lights up. Start walking when green signal is on. In short, a red light is a warning to pay attention. आपल्याला पुढील आता प्रश्न पाहू त्यावर आधारित. बघा, इफ रेड स्टॉप देन ग्रीन, ते उत्तरामध्ये आपल्याला उत्तर दिलेलं आहे. ग्रीनचं काय येणार? वॉक येणार. तर पर्याय क्रमांक 3. फाइंड आउट द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज फॉर नाईट आहे, इथे लाईट दिलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. त्याच्या पुढील प्रश्न, सिलेक्ट द करेक्ट ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द गिव्हन पॅसेज. ॲडजेक्टिव्ह निवडायचे आहेत आपल्याला. रेड आणि ग्रीन हे दोन्ही ॲडजेक्टिव्हच आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. ए अँड बी करेक्ट. त्यानंतर प्रश्न 4, सिलेक्ट द सेट विच हॅज अ डिफरंट साऊंड. आपल्याला वेगळा ध्वनी असणारा पर्याय पाहायचा आहे. तर या चारही पर्यायामध्ये बघा, कॅमेरा, कॅसल, कॅबीज, सगळे बरोबर आहेत. हॅट, हँडल, हॅमर, हँड बरोबर आहे. किटन, केटल, नाईफ हा पर्याय क्रमांक 3 मध्ये KNIFE नाईफ होतं. केचा इथे सायलेंट आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 5, लुक ॲट द ग्रीटिंग कार्ड, रीड द मेसेज, चूज द करेक्ट ऑप्शन. आपल्याला ग्रीटिंग कार्ड वाचायचं आहे. डिअर टीचर, वी ऑल लव्ह यू अँड रिस्पेक्ट यू व्हेरी मच, थँक्यू. हा नक्कीच टीचर्स डे विषयीचा मेसेज आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. चूज द मिसमॅच पेअर. आपल्याला इथे बघा मिसमॅच विचारलेला आहे. मिसमॅच याचा अर्थ चुकीची जोडी. तर डिअर डिअर बरोबर आहे, सिंग्युलर प्लुरल आहे. स्टुडंट स्टुडंट्स, माऊस माईस आणि ऑक्स ऑक्झन येतं, ऑक्सेस नाही, त्यामुळे चौथा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर प्रश्न 7, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द गिव्हन वर्ड लिफ्ट. लिफ्टसाठी आपल्याला योग्य शब्द निवडायचा आहे. लिफ्ट द वॉल येणार नाही, लिफ्ट द फार्म येणार नाही, लिफ्ट द रिव्हर पण येणार नाही, लिफ्ट द बॉक्स हे बरोबर असणार आहे. चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द गिव्हन ऑप्शन. करेक्ट निवडायची आहे आपल्याला. बियर रोअर हे चुकीचं आहे. आउलहुड हे बरोबर आहे, आणि पुढचे दोन्ही चुकीचे आहेत. ध्वनिदर्शक शब्द आहेत हे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 9, सिलेक्ट चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर विच कम्स आफ्टर 11. विच कम्स आफ्टर 11 म्हणजे 11 नंतर येणारा कोणता आहे? तर 12 आहे. पण 12 ची स्पेलिंग कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये बरोबर आहे. बाकी याच्यामध्ये चुकीची स्पेलिंग दिलेली आहे ऑर्डिनल नंबरची. त्याच्यानंतर प्रश्न 10, लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट कन्व्हर्सेशन विच मॅचेस द विथ पिक्चर. आपल्याला चित्राशी जुळणारा कन्व्हर्सेशन जुळवायचा आहे, जोडायचा आहे. बघा, पहिला कन्व्हर्सेशन काय? ए सेड प्लीज गिव्ह अस 2 फुल ग्लासेस ऑफ शुगर केन ज्यूस. शुगर केन ज्यूस म्हटलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे, कारण इथे शुगर केन ज्यूसशी संबंधित चित्र आहे. त्याच्यानंतर प्रश्न 11, चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड फॉर ए अँड बी. आपल्याला ए अँड बी साठी ऑपोजिट वर्ड्स निवडायचे आहेत. डीप, शॅलो आणि अगली ब्युटिफुल हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3. चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट विच इंडिकेट द करेक्ट टाइम. आपल्याला करेक्ट वेळ दाखवणारा पर्याय निवडायचा आहे. बघा, रीता वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग. अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे सकाळची वेळ ही AM न म्हटली जाते, त्यामुळे 7 AM हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर सिलेक्ट द करेक्ट कंप्लीट द बॉक्स बाय चूजिंग द करेक्ट ॲक्शन वर्ड. बघा, स्पिनच आहे, वॉश, इट, बाय आणि कुक हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर द साइन इंडिकेट्स काय आहे? टर्न राईट. आता इथे बघा, रिअरेंज द नंबर अँड मेक मिनिंगफुल वर्ड. आपल्याला इथे रिअरेंज करून स्पेलिंग तयार करायची आहे. ही स्पेलिंग आहे फेवरेटची. फेवरेटच्या स्पेलिंगनुसार जर आपण इथे पाहिलं तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येतं. FAVOURITE जर आपण जुळवलं तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. सॉल्व द रिडल्स. आय यूज अ स्पॅनर अँड स्क्रू ड्रायव्हर. हू एम आय?
स्क्रूड्रायव्हर कोण वापरतो? मेकॅनिक. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. त्यानंतर 17वा प्रश्न, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन वर्ड शेप. शेप काय आहे? सर्कल. ते पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. शेप म्हणजे आकार, वर्तुळ आहे. प्रश्न 18वा, चूज द करेक्ट मोटो फ्रॉम द गिवन ऑप्शन. मोटो आपल्याला निवडायचा आहे. वी ऑल बी क्वाईट टुगेदर हा मोटो नाही. गिव्ह मी अ बुक, स्टोरी बुक हा पण नाही. प्रोटेक्ट ऑल प्लांट्स हा मोटो आहे. त्यानंतर प्रश्न 19वा, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन. ही हॅज बॉट. आता इथे आपल्याला आर्टिकल निवडायचं आहे. इलेक्ट्रिक आहे, ई ने सुरुवात आहे आणि उच्चार सुद्धा ओवेल्सचा होतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे ॲन येणार उत्तर तिथे. ही हॅज बॉट ॲन इलेक्ट्रिक आयर्न बरोबर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न 20वा, लुक ॲट द डायग्राम अँड चूज द करेक्ट ऑप्शन. इथे झाडाचे प्रकार दिलेले आहेत, मॉस, हर्ब, कॅक्टस. इथे पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट एक्सप्रेशन. हा चित्रामध्ये घाबरलेला आहे, स्केअर्ड 1 नंबरचा पर्याय आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, ही जाहिरात पाहिजे आपल्याला. बघा, बाय 2 क्रीम बिस्किट्स पॅकेट्स गेट 1 पॅकेट्स ऑफ चॉकलेट बिस्किट फ्री. आता इथे 2 याच्यावर 1 फ्री आहे, त्यामुळे यू कॅन बाय 2 पॅकेट्स ऑफ क्रीम बिस्किट अँड गेट 1 पॅकेट्स ऑफ चॉकलेट बिस्किट, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. या उत्तरामध्ये दिलेलं आहे आपल्याला जाहिरातीमध्ये. हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स शुड बी इन द गिवन सेंटेन्स. इथे बघा, आय हे कॅपिटल मध्ये असणार, त्यानंतर सोपानचं एस कॅपिटल आणि भोसलेचं बी कॅपिटल, त्यामुळे इथे 3 कॅपिटल लेटर्स असायला हवे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ पंक्च्युएशन मार्क फॉर द अंडरलाईन सेंटेन्स. व्हॉट्स युअर नेम. तर इथे प्रश्नचिन्ह नक्कीच येणार, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. चूज द सेंटेन्स विच हॅज करेक्ट पंक्च्युएशन मार्क. तर या चारीपैकी पंक्च्युएशन मार्क कुठे बरोबर वापरलेले आहेत? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये अचूक पंक्च्युएशन मार्क वापरलेले आहेत. बाकीच्या वाक्यामध्ये चुकीचे वापरले आहेत. आताच आपण या ठिकाणी इंग्रजी विषयाचे 25 प्रश्न सोडवलेले आहेत. या चॅनलला अजूनही ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, म्हणजे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना इंग्रजी विषयाचा पेपर सोडवताना नक्कीच फायदा होईल.